Good morning, student. Class MCOM first pattern 2019 pattern semester second subject financial analysis and control topic comparative and common size statement. काल आपण पहिलं लेक्चर घेतलं होतं. पहिला प्रॉब्लेम कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचा बघितला होता. आज आपण दुसरा प्रॉब्लेम पाहतोय. कालच्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट कंबाईन दिलेलं होतं आणि त्यावरून आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करायचं होतं. आजच्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेला आहे. हा प्रॉब्लेम निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामधील 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे, टेक्स्ट बुक मधला. प्रॉब्लेम आधी समजावून घ्या. On 31st March 2020, balance sheet of Copper Limited Mumbai stood as under. You are required to recast the following balance sheet so as to reflect the financial position clearly. इथे पण आपल्याला कॉलम दिलेले आहेत. 31 मार्च 2019 कॅपिटल अँड लायबिलिटीज, त्यानंतर 31 मार्च 2020 चा कॉलम आहे. ऍसेट साइडला 31 मार्च 2019 प्रॉपर्टीज अँड ऍसेट्स, 31 मार्च 2020 म्हणजे 2 वर्ष जे आहेत, 31 मार्च 19 आणि 31 मार्च 20 असे 2 वर्षाची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरून आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट काढणार आहे. आता बघा, ऍसेट साइडला ज्या ऍसेट्स आहेत तर त्याचं आपण क्लासिफिकेशन करणार, करंट ऍसेट, फिक्स ऍसेट वगैरे, आणि त्यानुसार मग सिक्वेन्स लावून आणि कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट काढणार आहोत. कालप्रमाणे सेम तसंच सोल्युशन आखायचं आहे. फक्त कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट दिलेलं होतं. आजच्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे. मग बघा, सोल्युशन घ्या, वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ कॉपर लिमिटेड मुंबई कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2020. कॉलम करताना ऍसेट्स आणि लायबिलिटीज सुरुवातीला घेणार आहे आपण, म्हणून सॉरी, ऍसेट्स आणि लायबिलिटीज एकत्रच आहे. सिक्वेन्सनी फक्त ऍसेट अगोदर आणि लायबिलिटीज नंतर घेणार आहोत. मग त्यानंतर 31 मार्च 19 चा कॉलम घ्या, 31 मार्च 20 चा इन्क्रीज ऑर डिक्रीज. बेस इयर आपण कालप्रमाणेच 2019 चा घेणार आहोत आणि पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीजचे याप्रमाणे 4 अमाऊंटचे कॉलम करा आणि एक कॉलम पर्टिक्युलरचा करा, ज्याला नाव ऍसेट्स अँड लायबिलिटीज द्या. आता सुरुवात आपण फिक्स ऍसेट पासून करणार आहोत. बघा, बॅलन्स शीटला ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या आपल्या सर्वांना ओळखता येतात. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर या फिक्स ऍसेट आहेत. ते आपण अगोदर घेणार आहोत. 2019 च्या ज्या फिगर्स आहेत 5 लाख, 9 लाख, 1 लाख, आणि 2020 च्या ज्या फिगर्स आहेत 5,90,000, 8,10,000 आणि 1,50,000 ते आपण लिहून घेऊयात. फर्स्ट एक नंबर टाका, फिक्स ऍसेट, अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर. लँड अँड बिल्डिंग 2019 च्या कॉलमला 5 लाख आणि 2020 च्या कॉलमला घ्या 5,90,000. आता बघा, लँड अँड बिल्डिंग 19 ला 5 लाख होती, 2020 ला 5,90,000 झाली, म्हणजे कितीने वाढली? 90,000 वाढली. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या +90,000. आता पर्सेंटेज कालप्रमाणेच आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 90,000 भागिले बेस इयर आपण 19 घेणार आहे, म्हणून 5 लाख गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेजच्या कॉलमला घ्या 18%. आता हे प्लस मध्ये होतं म्हणून पर्सेंटेज पण प्लस मध्येच आहे, 18%. त्यानंतर घ्या प्लांट अँड मशिनरी. 2019 च्या कॉलमला 9 लाख, 2 लाख, 2020 च्या कॉलमला 8,10,000. आता प्लांट अँड मशिनरी 2019 ला 9 लाख होती, 20 ला 8,10,000 झाली, म्हणजे काय झाली? कमी झाली. किती ने कमी झाली? तर 90,000 कमी झाली. या दोन्हींमधला डिफरन्स काढला, 90,000 कमी झाली. मग -90,000 इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला दाखवा आणि पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करा. मग 90,000 भागिले 9 लाख गुणिले 100 पर्सेंटेज येत आहेत 10%. पण हे मायनस मध्ये उत्तर असल्यामुळे पर्सेंटेजला पण आपण चिन्ह मायनसच देणार आहोत. त्यानंतर घ्या फर्निचर. फर्निचर 2019 च्या कॉलमला घ्या 1 लाख रुपये, त्यानंतर 2020 च्या कॉलमला 1,50,000. कितीने वाढलं फर्निचर? 50,000 वाढलं, म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला +50,000 घ्या. आता पर्सेंटेज काढा, 50,000 भागिले 1 लाख गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून इन्क्रीज डिक्रीज मध्ये पर्सेंटेज आलेले आहेत 50%, आणि हे प्लस मध्ये आहे म्हणून कंसात 50% प्लस चिन्ह केलं. आता बेरीज करा, 5 लाख अधिक 9 लाख अधिक 1 लाख 15 लाख रुपये 2019 च्या कॉलमची बेरीज आली, त्याला म्हणा टोटल फिक्स ऍसेट.
त्यानंतर 5,90,000, 8,10,000 आणि 1,50,000 बेरीज आली 15,50,000 रुपये. मग आता 15,50,000 आणि 15,00,000 यामध्ये कितीचा फरक आहे? 50,000चा. 50,000 आणि काय झाल्यात? ऍसेट्स वाढल्यात, टोटल ऍसेट, म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 50,000 रुपये. आता पर्सेंटेज काढायची. 50,000 भागिले 15,00,000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येतंय 3.3%. मग हे प्लस मध्ये आहे म्हणून प्लसचं चिन्ह केलं. आता पुढची करंट ऍसेट घेण्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट आपण सेपरेट हेडिंग देत असतो, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट घ्या 3,00,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट 3,00,000 रुपये आपली कुठली आहे? 2020 ची आहे आणि 19 ची किती आहे? 2,00,000. 19च्या कॉलमला 2,00,000 आणि 20च्या कॉलमला 3,00,000. 2 नंबर इन्व्हेस्टमेंट 2,00,000 आणि 3,00,000 कितीने वाढली? इन्व्हेस्टमेंट 1,00,000ने वाढली, म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 1,00,000. पर्सेंटेज काढा. 1,00,000 भागिले 2,00,000 गुणिले 100 पर्सेंटेज मध्ये आले 50%. त्यानंतर करंट ऍसेट घ्यायच्या. पण करंट ऍसेट मध्ये क्लासिफिकेशन करतोय आपण. करंट ऍसेट मध्ये लिक्विड ऍसेट आणि नॉन लिक्विड ऍसेट. आता आपल्याला सर्वांना लिक्विड ऍसेट ओळखता येतात, कारण की TY BCom पर्यंत आपण रेशो अनालिसिसचा जो प्रॉब्लेम पाहिला होता त्यामध्ये आपण लिक्विड ऍसेट आणि नॉन लिक्विड ऍसेट आपण अभ्यासलेल्या होत्या. त्यामुळे बघा, ज्या ऍसेट्स आहेत तर त्यामध्ये सन्ड्री स्टॉक आहे, सन्ड्री डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल, मार्केट सिक्युरिटी, कॅश बॅलन्स आणि प्री ऑपरेशन एक्सपेन्सेस. तर यापैकी स्टॉक जो आहे तो लगेच लिक्विड होत नाही, म्हणून स्टॉक आपण लिक्विड ऍसेट मध्ये घेणार नाही. सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, मार्केट सिक्युरिटीज आणि कॅश बॅलन्स या लिक्विड ऍसेट मध्ये येतील. त्यामुळे हेडिंग द्या ए करंट ऍसेट 3 नंबर, त्यामध्ये ए घ्या लिक्विड ऍसेट. त्यामध्ये आपण कॅश, डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि मार्केटेबल सिक्युरिटीज घेणार आहोत. त्याप्रमाणे अमाऊंट घ्या. सन्ड्री डेटर्स 2019 च्या आहेत 1,16,000 आणि 2020 च्या आहेत 3,00,000. बिल्स रिसिवेबल 19 च्या आहेत 60,000, 20 च्या आहेत 1,12,000. मार्केट सिक्युरिटी 40,000 19 सालच्या आहेत आणि 2020 च्या आहेत 80,000. कॅशचा बॅलन्स 2019 चा आहे 50,000 आणि 2020 चा आहे 1,00,000. त्याप्रमाणे आपण 4 लिक्विड ऍसेट घेतोय. कॅश बॅलन्स 50,000 19च्या कॉलमला, 20च्या कॉलमला 1,00,000. डेटर्स 1,16,000 आणि 3,00,000. बिल्स रिसिवेबल 60,000 आणि 1,12,000. मार्केटेबल सिक्युरिटी 40,000 आणि 80,000. आता कंपॅरिझन करायचं. कॅशचा जो बॅलन्स आहे तो कितीने वाढला? 50,000 रुपये होते 2019 ला. 20 ला किती झाला? 1,00,000, म्हणजे 50,000 वाढला, म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 50,000. आता पर्सेंटेज काढा. 50,000 भागिले 50,000 गुणिले 100 म्हणजे कितीने वाढला? 100%ने वाढला, म्हणून प्लस 100% पर्सेंटेजच्या कॉलमला. त्यानंतर डेटर्स होते 1,16,000 ते 3,00,000 झाले, म्हणजे कितीने वाढले? 1,84,000 वाढले. मग आता पर्सेंटेज काढताना 1,84,000 भागिले 1,16,000 गुणिले 100, मग पर्सेंटेज आलेले आहेत 159%. प्लस मध्ये आहेत म्हणून 159% कंसात प्लसचं चिन्ह घ्या. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 60,000 होते 1,12,000 झाले, म्हणजे 52,000 वाढले, म्हणून प्लस 52,000 रुपये लिहा इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला. पर्सेंटेज काढा. 52,000 भागिले 60,000 गुणिले 100 पर्सेंटेज आले 87%. त्यानंतर मार्केटेबल सिक्युरिटीज 40,000 रुपये होते 19 ला, 20 ला 80,000 झाले, म्हणजे 40,000 वाढले. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 40,000 घ्या. 40,000 भागिले 40,000 गुणिले 100 म्हणजे 100% आला. आता बेरीज करा. 50,000 प्लस 1,16,000 प्लस 60,000 प्लस 40,000 यांची बेरीज येते 2,66,000. त्यानंतर 1,00,000 प्लस 3,00,000 प्लस 1,12,000 प्लस 80,000 यांची बेरीज येते 5,92,000. मग आता 5,92,000तून 2,66,000 वजा करा, म्हणजे कितीने वाढले ऍसेट्स? लिक्विड ऍसेट्स ते आपल्याला समजेल. ते इन्क्रीजच्या कॉलमला घेतला आपण 3,26,000 वाढल्या. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 3,26,000. आता पर्सेंटेज काढायची. 3,26,000 भागिले 2,66,000 गुणिले 100, मग पर्सेंटेज आले 123. प्लस मध्ये आहेत म्हणून प्लस 123%. आता नॉन लिक्विड ऍसेट मध्ये एकच ऍसेट घ्यायची आपल्याला, ती म्हणजे स्टॉक. स्टॉक इन ट्रेड 2,50,000 होतं 2019 ला, 20 ला किती आहे? 4,00,000. मग घ्या पुढची बी घ्या नॉन लिक्विड ऍसेट्स.
बी घ्या नॉन लिक्विड ऍसेट, त्यामध्ये घ्या स्टॉक इन ट्रेड. 2019च्या कॉलमला 2,50,000 आणि 2020च्या कॉलमला 4,00,000. हे स्टेटमेंट कंटिन्यू आहे, परंतु पेज सेटिंग मध्ये बसल्या नाहीमुळे तुम्हाला असं सेपरेट दिसतंय, पण हे स्टेटमेंट कंटिन्यू आखायचंय तुम्ही. बघा, स्टॉक इन ट्रेड 2,50,000 आणि 4,00,000 कितीने वाढला? 1,50,000. पर्सेंटेज काढा. 1,50,000 भागिले 2,50,000 गुणिले 100, पर्सेंटेज आले 60%. आता टोटल करंट ऍसेट काढतोय आपण. वरच्या ज्या फिक्स ऍसेट आहेत त्यामध्ये यामध्ये इन्क्लूड केलेल्या नाही, फक्त टोटल करंट ऍसेट. म्हणजे कशाची बेरीज करायची आपल्याला? तर इथे लिक्विड ज्या ऍसेट होत्या त्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत बेरीजला. ती बेरीज म्हणजे 2,66,000 आणि 2,50,000 यांची बेरीज करतोय आपण. ती येते 5,16,000. त्यानंतर 5,92,000 आणि 4,00,000 यांची बेरीज येते 9,92,000. त्यानंतर 3,00,000 सॉरी, आता बेरीज नाही करायची, आता फक्त आपण फरक काढणार आहोत. 5,16,000 आणि 9,92,000 यातला डिफरन्स इन्क्रीजच्या कॉलमला घ्या 4,76,000. आता पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 4,76,000 भागिले 5,16,000 गुणिले 100, पर्सेंटेज आले 92%. याप्रमाणे आपण टोटल करंट ऍसेट काढल्या. इथे आपण टोटल फिक्स ऍसेट काढलेल्या होत्या, इन्व्हेस्टमेंट सेपरेट घेतलेली होती. आता एक आयटम राहिलेला आहे बॅलन्स शीटचा, तो आपण घेणार आहोत प्री ऑपरेशन एक्सपेन्सेस. 19ला होते 1,00,000 आणि 20ला आहेत 80,000 रुपये. ते घ्या. प्री ऑपरेशन एक्सपेन्सेस 4 नंबर टाका. प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस 19च्या कॉलमला 1,00,000, 20च्या कॉलमला 80,000. 20,000 कमी झालेत म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला -20,000. पर्सेंटेज काढा. 20,000 भागिले 1,00,000 गुणिले 100, पर्सेंटेज मध्ये आले 20%, पण मायनस मध्ये लिहा -20%. आता बेरीज करायची. टोटल ऍसेट घ्यायचे. टोटल ऍसेट म्हणजे फिक्स ऍसेटची आपण बेरीज केली 15,00,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 2,00,000, 15,00,000 अधिक 2,00,000 म्हणजे 17,00,000 रुपये, अधिक टोटल करंट ऍसेट आहेत 5,16,000. 17,00,000मध्ये 5,16,000 ऍड केले 22,16,000 आणि प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस 1,00,000, असे 23,16,000. टोटल ऍसेट आली 2019ची. त्यानंतर 2020ची करा बेरीज. 15,50,000 अधिक 3,00,000 म्हणजे 18,50,000 अधिक 5,92,000. 18,50,000 5,00,000 सॉरी 5,92,000 नाही, इथे आहे टोटल. टोटल करंट ऍसेट 9,92,000 पर्यंत आपण बेरीज केली होती. 18,50,000 प्लस 9,92,000. 18,50,000 9,92,000 ऍड करा. 28,42,000 रुपये प्लस 80,000 रुपये म्हणजे 29,22,000. टोटल 2020च्या ज्या ऍसेट आहेत त्यांची बेरीज आली 29,22,000. आता फरक काढायचा. 29,22,000तून 23,16,000 वजा करा म्हणजे प्लस मध्ये 6,06,000 इन्क्रीजच्या कॉलमला लिहा. आता पर्सेंटेज काढा. 6,06,000 भागिले 23,16,000 गुणिले 100, पर्सेंटेजच्या कॉलमला आले 26%, पण ते प्लस मध्ये आहेत म्हणून +26 लिहिले. आता लायबिलिटीज घ्यायच्या. लायबिलिटीज घेताना जो कॅपिटल आणि इंटरनल लायबिलिटीज आहेत त्या आपण एकत्र करून घेणार आहोत. मग बघा काय काय आहे. कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन, हे जे आहेत फंड्स, तर हे आपण इंटरनल लायबिलिटीज किंवा कॅपिटल म्हणून घेणार आहोत. मग हे 4 आयटम एकत्र करून घ्यायचे. शेअर कॅपिटल एका हेडिंगच्या खाली येणार आहे सर्व. त्यानंतर जनरल रिझर्व्ह 8,00,000, 1,20,000, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड 16,000 आणि वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन 12,000. हे 2019चे फिगर्स आहेत आणि 2020च्या फिगर 10,00,000, 1,60,000, 20,000 आणि 30,000. याप्रमाणे घ्या. पहिला 1 नंबर टाका लायबिलिटीज साठी. कॅपिटल अँड इंटरनल लायबिलिटीज, त्यामध्ये घ्या शेअर कॅपिटल. 2019च्या कॉलमला 8,00,000, 20च्या कॉलमला 10,00,000. कंपॅरिझन करा. कितीने वाढलं कॅपिटल? 2,00,000. मग इन्क्रीजच्या कॉलमला 2,00,000. पर्सेंटेज काढा. 2,00,000 भागिले 8,00,000 गुणिले 100, इन्क्रीजच्या डिक्रीज पर्सेंटेजच्या कॉलमला 25%.
कंसात प्लसचं चिन्ह. त्यानंतर घ्या जनरल रिझर्व 2019च्या कॉलमला 1,20,000, 2020च्या कॉलमला 1,60,000. 1,60,000तून 1,20,000 वजा करा म्हणजे 40,000 रुपये येतात. इन्क्रीज झाला 40,000 रिझर्व. पर्सेंटेज काढा 40,000 भागिले 1,20,000 गुणिले 100. आता 33.33 येतील. 33.33 म्हणजेच 33% घेतले आपण. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड 16,000 होता 19चा, 20चा 20,000 झाला, 4,000 वाढला. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 4,000. पर्सेंटेज काढा 4,000 भागिले 16,000 गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 25%. त्यानंतर वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन फंड 19च्या कॉलमला 12,000, 20च्या कॉलमला 30,000, कितीने वाढला 18,000. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 18,000. कॅल्क्युलेशन करा 18,000 भागिले 12,000 गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 150%. आता बेरीज करा 8 लाख प्लस 1,20,000 प्लस 16,000 प्लस 12,000 बेरीज येते 9,48,000. त्यानंतर 10 लाख प्लस 1,60,000 प्लस 20,000 प्लस 30,000 बेरीज येते 12,10,000. आता कंपॅरिझन करायचं कितीने वाढली टोटल कॅपिटल तर 9,48,000चं किती झालं 20ला 12,10,000 झालं. मग दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे 2,62,000चा. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 2,62,000 रुपये. आता पर्सेंटेज काढा 2,62,000 भागिले 9,48,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेजच्या कॉलमला 28% प्लस मध्ये आहे म्हणून प्लसचं चिन्ह. जिथे आपण बेरजा करतो तिथे लगेच खाली रेष मारून टाकायची. आता दुसरं हेडिंग घ्या लॉंग टर्म लायबिलिटीज. ज्या दीर्घ काळाच्या लायबिलिटीज असतात 1 वर्षापेक्षा जास्त पिरियडच्या त्यांना आपण लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणतो. मग त्या घ्यायच्या आहेत आपल्याला. बॅलन्स शीट बघा लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये डिबेंचर 15%चे डिबेंचर आहे. हा फंड शब्द जो आहे तो प्रिंटिंग मिस्टेकने खाली आलाय. हा वरचा शब्द आहे वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन फंड. तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताना करेक्शन करून घ्या. हा 15% डिबेंचर सेपरेट आहे. हा जो फंड शब्द आहे प्रिंटिंग मिस्टेकने वरचा खाली आलेला आहे. 15% डिबेंचर त्यानंतर लोन फ्रॉम ICICI आणि फिक्स्ड डिपॉझिट या ज्या 3 आहेत हे आपल्या लॉंग टर्म लायबिलिटी. आणि करंट लायबिलिटीज किंवा शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आणि रेंट आउटस्टँडिंग आहे. मग आधी आपण ह्या लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये 3 घेणार आहोत. 15% डिबेंचर, लोन फ्रॉम ICICI आणि फिक्स्ड डिपॉझिट. तीनही रक्कम ज्या आहेत 19च्या 4 लाख रुपये आहेत आणि 2020च्या सिक्वेन्सनी 6 लाख, 3 लाख आणि 6 लाख आहे. त्याप्रमाणे स्टेटमेंटला घ्या लॉंग टर्म लायबिलिटीज 2 नंबर टाका. त्यामध्ये घ्या डिबेंचर्स, लोन फ्रॉम ICICI आणि फिक्स्ड डिपॉझिट. 2019च्या अमाऊंट लिहून टाकल्या 4 लाख, 4 लाख आणि 4 लाख. तीनही अमाऊंट 4-4 लाख आहेत. त्यानंतर 2020च्या कॉलमला 6 लाख, 3 लाख आणि 6 लाख. आता कंपॅरिझन करायचं. 4 लाख रुपये डिबेंचर्स होते 20ला किती झाले 6 लाख म्हणजे कितीने वाढले 2 लाखांनी. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 2 लाख. पर्सेंटेज काढा 2 लाख भागिले 4 लाख गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 50%. त्यानंतर लोन फ्रॉम ICICI किती होतं 4 लाख होतं. ते 20ला किती झालं 3 लाख म्हणजे कितीने कमी झालं 1 लाखाने कमी झालं म्हणून -1 लाख. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला पर्सेंटेज काढा 1 लाख भागिले 4 लाख गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 25%. पण ते पण मायनस मध्ये म्हणून कंसात मायनसचं चिन्ह करा. त्यानंतर फिक्स डिपॉझिट 4 लाख होते ते 6 लाख झाले म्हणजे 2 लाखांनी वाढले म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 2 लाख. पर्सेंटेज काढा 2 लाख भागिले 4 लाख गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 50%. आता बेरीज करा टोटल लॉंग टर्म लायबिलिटी 4 लाख 3 लाख म्हणजे 12 लाख, 6 लाख 3 लाख 6 लाख 15 लाख बेरीज आली. आता कितीने वाढली टोटल लॉंग टर्म लायबिलिटी 3 लाखांनी वाढली म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 3 लाख. पर्सेंटेज काढा 3 लाख भागिले 12 लाख गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 25%. आता राहिलेल्या 2 लायबिलिटीज करंट लायबिलिटीजच्या अंडर घ्या. त्यामध्ये घ्या सन्ड्री क्रेडिटर्स आणि रेंट आउटस्टँडिंग. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 2019ची 1,60,000 आणि रेंट आउटस्टँडिंगची आहे 8,000. 2020ची सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 2 लाख आणि रेंट आउटस्टँडिंगची आहे 12,000. आता कंपॅरिझन करा. सन्ड्री क्रेडिटर्स 1,60,000 होते ते किती झाले 2 लाख झाले म्हणजे 40,000 वाढले. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 40,000. पर्सेंटेज काढा 40,000 भागिले 1,60,000 गुणिले 100. पर्सेंटेज मध्ये आले 25%.
त्यानंतर रेंट आउटस्टँडिंग 8,000 होते, ते 12,000 झाले, म्हणजे 4,000 वाढले. पर्सेंटेज काढा, 4,000 भागिले 8,000 गुणिले 100 म्हणजे 50%. आता करंट लायबिलिटीजची फक्त आपण टोटल करतोय. 1,60,000 आणि 8,000 1,68,000, 2,00,000 आणि 12,000 2,12,000. आता 1,68,000 रुपये करंट लायबिलिटीज होत्या टोटल, त्या 2,12,000 झाली, म्हणजे कितीने वाढल्या? 44,000 वाढल्या. पर्सेंटेज काढा, 44,000 भागिले 1,68,000 गुणिले 100, कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज आले 26%. आता लायबिलिटीजची आपण बेरीज करतो. टोटल लायबिलिटीज 3 हेडिंग होते ना. फर्स्ट होतं कॅपिटल 9,48,000, सेकंड हेडिंगची टोटल होती 12 लाख, आणि थर्ड हेडिंगची टोटल होती 1,68,000. या तिन्हींची बेरीज येते 23,16,000. त्यानंतर 12,10,000 रुपये कॅपिटल आहे टोटल 2020च. त्यानंतर लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत 15 लाख, आणि टोटल करंट लायबिलिटीज आहेत 2,12,000. या तिन्हींची बेरीज करा, 12,10,000, 15 लाख आणि 2,12,000. बेरीज येते 29,22,000. आता कंपॅरिझन करा, 29,22,000 आणि 23,16,000 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 6,06,000. म्हणजे टोटल लायबिलिटीज कितीने इन्क्रीज झाल्या? 6,06,000 इन्क्रीज झाले. मग पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा, 6,06,000 भागिले 23,16,000 गुणिले 100. मग टोटल लायबिलिटीज कितीने इन्क्रीज झाला? 26% इन्क्रीज झाला, प्लस 26%. इथे आपलं जे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे बॅलन्स शीटचं ते कम्प्लीट झालेलं आहे. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आधी आपण ऍसेट पासून सुरुवात केलेली आहे, त्यानंतर लायबिलिटीज. याप्रमाणे आपलं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट कम्प्लीट झालेलं आहे. हा 2 नंबरचा प्रॉब्लेम आणि हे त्याचं सोल्युशन, फायनान्शियल अनालिसिसचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. थँक्यू.